याच्यात असं गोल फिरता पण येणार, कारण की बघा माझ्या एवढं बरोबर एवढंच आहे बघा, इथून इथून टच होते एवढं. मोबाईलच घेतला मॅडम. तुमचं स्वागत आहे का ना ब्लॉगमध्ये. तर कालच्या ब्लॉगच्या अजून एंडिंग पण नाही केली की दुसरा चालू केलाय, कारण की आज मी करणार आहे, म्हणजे आज मी नाही आता करणार आहे मी ही टाकी साफ. कारण की मम्मी बोलली पाणी पण नाही आता साफ पण कर, कारण की उद्या मी कॉलेजला गेलो आणि पाणी आलं तर, त्यामुळं मी आता साफ करणार आहे टाकी. तर बघा एवढं मोठं पाणी, एवढं मोठं नाही म्हणजे थोडंसंच आहे, हे पहिल्यांदा काढावं लागेल कशात तरी, मध्ये जावं लागेल. लय खोल आहे. कोण टाकलं मग खाली? रानच टाकला असं पहिला येईन का तुला? जायला तर येतंय, पण माझ्याहून उंच वाटायलंय. तर मी बकेट घेऊन आलोय, त्याच्या पहिला मी मध्ये जातो. भाऊ किती मोठा आहे. नाही पण काढ. पॅन्ट नाही वरती करतो की काढू कशाला. बारकी मोठा का? आहे. ए बाबा हळूच बघा आधी किडा मुंगी काय आहे का. हळूच आहे. येतंय का? हो थंड आहे पाणी. पाणी खराब करू नको. ऐक एक पाणी खराब करू नको, मग काढू म्हणजे शांत उभा राहता उभा राहा. ए तर बघा आता एक काढ. भाऊ काय पाहिला एक बॉटल आहे. तर बघा एक काढलंय, तर याच्यात बघा पाणी कसलं की बेकार आहे. बघा माझ्या इथपर्यंत येईल, छातीपर्यंत एवढं मोठं आहे. मध्ये पायाला काय तर लागायला ते काय आहे किंवा तेच कळा नाही. अरे हे बॉटल कुठून आले. हो का? हे आहे मध्ये, हे आहे मध्ये. काय कोण टाकले काय माहिती. बाथरूम मध्ये टाकून दिलं का? घाण पाणी होतं ना, काय करायचं? याच्यात असं गोल फिरता पण येणार, कारण की बघा माझ्या एवढं बरोबर एवढंच आहे बघा, इथून इथून टच होते एवढं. हात वरती घेतल्यावर फिरता तर येतंय, असं फिरताच येत नाही बघा. असं कमीत कमी किती लिटरचे 500 तर असं माझ्या अंदाजे 500 किंवा असं कितीतरी. फक्त उद्या पाणी यायला पाहिजे, एवढं काम पाहिजे. उद्या पाणीच नाही आलं तर मग तसंच बसावं लागेल. काय नाही रिकाम्या हातात व्हिडिओ बसायचं. याच्यातून काय भेटलं पाण्यातून, एवढा मोठा दगड कोणी टाकलाय की. परत बारके बारके दगड आहेत असे बघा, दाखवता हे बघा, असे बारके बारके दगड आहेत, 4-5 आहेत तोच आहे. एवढंच आता पाणी बाकी आहे. आता याला सुपली नाही तर कपड्यानं काढतो, कारण आता फायनली झालेलं आहे साफ. बघ थोडस पण काहीच बाकी नाही. हे साफ करायचं होतं, कारण की थोडस घाण पाणीचं वास येईल आता. लय दिवस झालं साफ करून, आणि माती पण होती खालती, त्यामुळे साफ केलं. तर आता झोपण्यासाठी मी इथं झोपतोय आणि रानून मम्मी वरती झोपते. तर मग माझं आतरून टाकलंय मी, तर डायरेक्ट सकाळी भेटतो. चला तर गुड मॉर्निंग. तर आता जस्ट उठलोय, आज उशीर झालाय जरा अर्धा तास तरी. 4ला उठतोय, आज 4:30 झालेत. एडिटिंगला बसलोय, जस्ट आता करायला चालू केले बघा, 4:30 झाले. तर आता फायनली एडिटिंग झालेली आहे. एडिटिंग करताना मी जास्त काही घेत नाही, म्हणजे फक्त इथं मोबाईल असतंय आणि पाण्याचं हे घेतोय, कारण की एडिटिंग करताना बघा घाम बघा कसला यायला बसल्या बसल्याच बघा. आता कॅमेरामध्ये दिसते का माहित नाही, पण घाम लई येते असा, त्यामुळे पाणी प्यावं लागतंय जरा. तेव्हापासून मी एडिटिंग करायला, तेव्हापासून माझ्या अंगात जास्त पाणी झाले, कारण की मी रोज सकाळी सकाळी रोज पाणी 2-3 तांब्या पितोय 1 तासात. ते चांगलंच आहे एका टाईपनं. तर आज रानला सुट्टी आहे, आज उद्या डायरेक्ट बुधवारी आता शाळा, शेवटचा पेपर त्या दिवशी. खूप जणांना म्हणजे नॉर्मली मला जे बघतात ते रोज त्यांना प्रश्न असेल, पण जे बघत नाही तर नवीन आहे तर त्यांना लई वाटतं की नवीन आहे कशाला उगाचच करायला बिनकामाचं, उगाच झोपायचं, कॉलेज ते करायचं, काय पडलं याच्यात. तर आताच्या काळात कॉलेज म्हणा शाळा म्हणा, गव्हर्नमेंटने स्वतः इंट्रोड्यूस केले की कॉन्टेंट क्रिएशन करा, कारण की फ्युचर आता त्याच्या पुढं जॉब ऑपॉर्च्युनिटीज मग ते कमी झाल्या आता. त्यामुळं मग कॉन्टेंट क्रिएशन सुरू करा, मग त्याच्याबद्दल सांगतायत आता. त्यामुळं मी पण चालू केलं, जर बाय चान्स जर चांगलं झालं तर चांगलं आहे, नाहीतर काय नाही मग आपला अभ्यास आहे, मग आपल्या अभ्यासाला जायचं. स्वतः गव्हर्नमेंट म्हणते म्हणजे विचार करूनच काय तर बोलली असेल ना. तर बघा फायनली पाणी आलेलं आहे, बरं झालं काल धुली. वरती आता भरायला सोडलंय, वरती भरते आता. मी मग इथलं भरायचं बघा, काहीच बाकी नाही ह्याच्यात. तर वरती भरायला आता 1 ते 1.5 तास जाते, खालती 1 तास आहे, 2 तासच पाणी असते. बघू काय किती भरते आता. तर आता मी रेडी झालो कॉलेजला जाण्यासाठी. आता चहा पण आलेला आहे, मग आज डब्याला पोळे देणार आहे, कारण की मला पोळी असे खायला आवडते कॉलेजमध्ये शाळेमध्ये, मग तेच असंच न्यायचं मी. आता कॉलेजमध्ये पण असंच नेणार आहे डब्यात. तर आता कॉलेजवरून घरी चाललं, कारण की सुटलं आता कॉलेजमध्ये शूट करावं म्हणलं. मोबाईलच घेतला मॅडमने, आता
आता ते का घेतलं घरी गेलं सांगतो. तर अर्ध्या रस्त्यात पोचले, ऊन लई आहे. जेवायला अगं 2 येतं पोया. अजून भात करायचा आहे, भूक लागली मला. मग पोळी रस खायचा का? हाय का रस? दे रस. नाही रस. माझा मोबाईल घेतलेला आज मॅडमनी. नाही, पहिला लेक्चर झाला आणि मॅडम जस्ट हे काय बोलतात दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवायला की लगेच मोबाईल सायलेंट करायचं विसरलं. ते ईमेल आला कसलं तरी, अचानक कसं जय श्रीराम वाजलं जोरात क्लासमध्येच. मॅडमनी जस्ट पाऊल ठेवण्याच्या अगोदरच वाजलं ते, बाहेर चाललेल्या. आणि वाजलं की लगेच आल्या, बोलल्या की कोणाचा वाजला. मला वाटलं मी म्हणजे हातवरती केलं काय बोलायचं नाही तर, म्हणून मी हातवरती केलं लगेच. मग बोलल्या दे इकडं मोबाईल. आता काही नाही बोलता मग दिलं. आता शेवटच्या लेक्चरला येताना दिलंय. पण कधी वाजत नाही असं, सायलेंट करायचं ते चाललं, असं झालं. आपण चुकीचं आहे ना, कॉलेजमध्ये मोबाईल घेणं चुकीचं आहे. कोण बोललं? भात कळ सांगितलं का तांदूळ डोळा सांगितलं? लय वेळ आहे. सांगते रानू खालती. तर हो काय बनवायले? चहा. कोणाला? पप्पाला. पप्पाचा एक डोळा सुजलाय. काय झाले? काय केलंय? काय झालंय? घाण पाणी आहे त्यामुळे काढून ठेवलंय मी. पाणी कशात टाकले? तोंड धुवायचं पाणी. घाण पाणी म्हणलं ती मी. तांदूळ धुळ्याले येते, तांदूळ धुळेत की त्यानं. राईस वॉटर ते पाणी नाही का चेहराचं मग परवा दिवशी मी भात केला आले तांदळाचं पाणी काय केलं करल लय अवघड आहे रे. टाकून दिलं तर काय म्हणते मला पाहिजे तोंड धुवायला. कसलं पाणी आहे ते तोंडाला लावायचे मग. म्हणाले बरं काय काय करणार टाकून देणार तू तसं नाही म्हणतेस नाही एवढं घाण पडणार कसं करून पाहिजे. अजून तुझ्यासाठी साठवायले मम्मी पाणी. तर आज आहे पिल्ल्याचा बर्थडे. तर मला आताच कळलंय, म्हणजे तात्यानं आता फोन केला, बोलला की ये बर्थडेला म्हणून. तर आता म्हणजे आम्ही जस्ट आता बाहेर आलो. मी आणि मम्मी गेलतो, मम्मीला आज तर ते आणायचं होता आणि मम्मीला आज शॉपिंग केली जराशी. का बरं काढले? म्हणजे नवीन चप्पल घेतले, परत रानूला चप्पल घेतले. तर कारण की आता गावाला जाणार आहे ना, त्यामुळे जरा नवीन वाटावं, त्यामुळं मग घेतलेत त्यांनी. मग आता मला परत चेंज करावं लागेल आणि मग आता मी जाणार तात्याच्या घरी. रानूला पण घेऊन जाणार आहे. तात्या आता कामावर निघलाय तरी बोला 8 वाजेपर्यंत. आणि पप्पा आज घरी यायचं, बरं झालं गाडी तर भेटली. मी डायरेक्ट तात्याच्या इथं आलोय. रानू पण आली आता. या पिल्याचा बर्थडे आहे, झोप येईल म्हणे याला आज. विरून तात्या बाहेर केक आणायला गेले तर आता त्यांची वाट बघू. आणि आज बर्थडेला म्हणजे स्पेशल आंटीनं निलंगा राईस बनवायलाय. म्हणजे नॉर्मली करायचं, आपले घरचे आहेत ना तसेच, जास्त कोणाला बाहेरचं बोलवायचं नाही. तर एवढं इथं आम्ही टेरेसवर करणार आहे बर्थडे. तर इथं आता सेटअप आहे, अजून राहिले तरी कपडा बिपडा टाकतील. परत ह्या विरूच्या मैत्रिणी आल्या आता. एक केक कुठं गेला? खालते अजून. विरूचा ड्रेस कोड छान. तेल लावलास का? तर बघा केस सोड र, केस सोड. काय झालंय त्याला? तेल आहे का पाणी आहे? काय होतंय त्याला? डिअर पृथ्वीराज. रजिस्टर आहे तर आईस्क्रीम आहे. ड्रॉइंगचा सेट आहे. सगळे आईस्क्रीम पार्टी करायला येते इथं. कशी आहे? मी खाल्ली, खातो. कसं झालंय?
विरू तसं नाही, त्याच्याहून भारी झालंय. होय ए, विरू तसं नाही, हा बीबी हा बीबी. बाय बाय. बाय, आम्ही सायकल खायला चाललो. तर आता उठलोय, तर आता एडिटिंग करतो. तर मला फक्त एकच सांगायचं होतं, म्हणजे काल आहे ना पिल्ल्याचा बर्थडे होता. मग जात आहे म्हणून बोललेले, म्हणजे पाकिट नाही म्हणून, काय तर गिफ्ट नाही तर पैसे तर देऊ नये. पण ते विसरलो मी घाईमध्ये. तर आज मी म्हणजे कॉलेजहून येतानाच आहे ना गिफ्ट घेईन आणि मग त्याला देऊन येईन असं करतो. आणि आज गाडी पण घरी आहे, पप्पा पण घरी आहे इथं, तेव्हा मग गाडी भेटेल मला. मग काय तर चांगला गिफ्ट घेईन आणि मग देईन, दाखवतो तुम्हाला पण. तर चला, माझ्यासाठी एवढा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. तर भेटू उद्याच्या कन्या ब्लॉगमध्ये. बाय.